झी मराठी, चर्चाही होणारच। ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजवण्याबरोबरच समाजातील सर्व घटकांना अर्थसहाय्य करून त्यांचं जीवनमान उंचावण्यात जय हनुमान क्रेडिट सौहार्द सहकारी संघ इंगळी तालुका चिकोडी यशस्वी ठरला। प्रामाणिक व स्वच्छ कारभारामुळे ही संस्था केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही नावलौकिकास आली, असं प्रतिपादन दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्योतिकुमार पाटील यांनी केलं। इंगळी इथं झालेल्या संघाच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। यावेळी सीए गुडा जुगळे, अध्यक्ष आप्पासाहेब जत्राटे, उपाध्यक्ष अरुण पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उपस्थितांचं स्वागत संचालक मोहन बामणे यांनी केलं। प्रास्ताविक शंकर पवार तर मुख्य व्यवस्थापक कुमार पाटील यांनी संघाचा आढावा सादर केला। त्यांनी सांगितलं की संघाकडे सध्या 1720 सभासद आहेत। शेअर भांडवल 24,13,300 रुपये, फंड 4,20,80,000 आहे, ठेवी 30,74,38,000 रुपये आहेत। सभासदांना 24,59,36,000 रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आले। चालू आर्थिक वर्षात संघाला 75,54,789 रुपयांचा निव्वळ नफा झाला। हे यश संचालक, सभासद, कर्मचारी यांच्या एकजुटीमुळे मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी गावातील ज्योती आवटे, पूनम घोसरवाडे यांनी देशपातळीवर खेळलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। अध्यक्ष आप्पासाहेब जत्राटे म्हणाले की सभासदांचा विश्वास सार्थकी लावत संस्था प्रगतीच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील। यावेळी 25% लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली। सभेत संचालक सुकुमार शिंदे, सतीश बन्ने, श्रीपती जाधव, मोहन बामणे, बाळासाहेब बावटी, सौ मालुताई धाबडे, श्रीमती पुष्पा चौगुले, रवी शिरहट्टी, रामा अलतगे, नंदकुमार घाटगे, परशुराम माने यांच्यासह इंगळी गावठाण, शिरगुप्पी, आथनी शाखा सल्लागार मंडळ उपस्थित होते। सभेचं सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केलं तर आभार कल्लाप्पा कांबळे यांनी मानले। सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी।